बेळगाव दक्षिणेकडे जाणारा मुख्य रस्ता हा रेल्वे ओव्हरब्रिज संपताच सुरू होतो। काही दिवसांपूर्वी या रस्त्याची अवस्था वाईट होती। यावर KMM मराठीने ही बातमी प्रसारित केली होती। या बातमीने प्रशासन खडबडून जागे होऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले। पेवर्स घालून आणि रस्त्याची थोडीफार डागडुजी करून या रस्त्याची अवस्था वापरण्यायोग्य करून दिली। बेळगावमध्ये असे कित्येक रस्ते आहेत जे अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, पण हा रस्ता दुरुस्त करून प्रशासनाने एकतरी काम चांगले केले असे म्हणावे लागेल। रस्ता दुरुस्त होताच नजीकच्या दुकान मालकाने KMM मराठीचे आभार मानले। ತುಂಬ ಹಾಳಾಗಿತ್ತು ರೋಡು, ತುಂಬ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅದು ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ಸೊ ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ 4-5 ಸಲ ನ್ಯೂಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ। ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಬಂದು ಅದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ ಅದು ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೋಡು ಎಲ್ಲ ಇದು ಪೆಬಲ್ಸ್ ಹಾಕಿ ನೀಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಮೊದಲು ತುಂಬ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ವು, ಈಗೆಲ್ಲ ಅವಾಯ್ಡ್ ಆಗಿದೆ। ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ದು ಇದು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ಸು। ಆಮೇಲೆ ಚಾನಲ್ದವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸು, KMM ನ್ಯೂಸ್ದವರು ಸೊ ತುಂಬ ಕವರೇಜ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ನ್ಯೂಸ್ನಲ್ಲಿ ಅದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ। सो व्हेरी नाईस, थँक्स टू KMM न्यूजदवरगे। हा तर एकच रस्ता दुरुस्त झालाय, पण असे अनेक रस्ते आणि गटारी दुरुस्त होणे गरजेचे आहे, तरच बेळगावला स्मार्ट सिटी म्हणता येईल। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।